नमस्कार, मी अर्चना पाटील आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। खूप साऱ्या महिलांची माझी बहीण लाडकी योजनेसंदर्भातले जे काही भरलेले अर्ज आहेत तर ते अर्ज डिसअप्रूव्ह झालेले आहेत। डिसअप्रूव्ह याचा अर्थ काय तर त्या फॉर्म मध्ये काही त्रुटी असण्याची शक्यता आहे आणि ती जी काही त्रुटी आहे तर ती काय आहे हे देखील आपल्याला त्या फॉर्म वरती समजतं। हा जो काही डिसअप्रूव्हचा जो ऑप्शन आहे तर त्याच्यामध्ये एक चांगली गोष्ट काय आहे की डिसअप्रूव्ह हा जो ऑप्शन ज्यांच्या अर्जाच्या स्टेटसवरती दिसतो आपल्याला तर त्यांना तो अर्ज पुन्हा एडिट करता येतो आणि एडिट केल्यानंतर त्या अर्जामध्ये ज्या काही त्रुटी आहेत तर त्या त्रुटी आपण दुरुस्त करू शकतो आणि पुन्हा अर्ज हा रिसबमिट करू शकतो। म्हणजे हा अर्ज आपण योग्य कागदपत्र जोडले तर आपला मंजूर होऊ शकतो। तर याच्यामध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ज्यावेळेला रेशन कार्ड संदर्भातली एखादी त्रुटी जर असेल तर ती कशी पाहणार किंवा डिसअप्रूव्ह मध्ये एखादी त्रुटी कशी आहे तर ती कशी पाहणार आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा अप्रूव्हलचा मेसेज कसा येतो तर या संदर्भातली संपूर्ण माहिती पाहणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा कारण ज्या लोकांचे फॉर्म डिसअप्रूव्ह झालेले आहेत तर त्यांना ही एक संधी आहे की त्यांचा फॉर्म एडिट करून पुन्हा ते जे काही योग्य डॉक्युमेंट आहेत तर ते त्यांनी अपलोड करावे आणि फॉर्म पुन्हा रिसबमिट केला तर त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। आपल्या फोनवरील नारी शक्ती दूत ॲप ओपन करायचं, त्याच्यामध्ये मोबाईल नंबर टाकून ते ज्या टर्म्स कंडिशन आहेत त्या ॲक्सेप्ट करून लॉग इन केल्यानंतर OTP येईल तर तो OTP टाकून मग आपल्याला लॉग इन करायचं आहे। बरेच दिवस या ॲपमध्ये प्रॉब्लेम सुरू आहेत त्याच्यामुळे हे ॲप ओपन होत नाही। आता नवीन फॉर्म देखील याच्यामध्ये घेतले जात नाही आहेत। ॲप ओपन झाल्यानंतर त्याच्यामध्ये यापूर्वी केलेले अर्ज या ऑप्शनवरती क्लिक केले की त्या ॲपवरून त्या मोबाईल फोनवरून किती अर्ज भरलेले असतील तर ते सर्व अर्ज ओपन होतील। आपल्याला त्याच्यापैकी ज्या अर्जामध्ये डिसअप्रूव्ह असा मेसेज आलेला असेल तर ते स्टेटस ज्या अर्जाचं असेल त्याला ओपन करायचं आहे। हा अर्ज ओपन झाल्यानंतर हा अर्ज का रिजेक्ट झाला तर याचं कारण व्ह्यू रिझनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला दिसून येते। इथं जे काही कारण असेल तर ते डॉक्युमेंट आपण व्यवस्थित अपलोड केले नसतील किंवा इतर कारणांमुळे जर हा अर्ज रिजेक्ट झाला असेल तर ते आपल्याला व्यवस्थित दुरुस्त करून पुन्हा रिसबमिट करायचं आहे। हा आपण पाहत आहे हा अर्ज जो आहे तर याच्यामध्ये रेशन कार्ड नीट अपलोड केलेलं नाही आहे तर रेशन कार्डचा फोटो अपलोड केलेला आहे। आपण तो पुन्हा नवीन रेशन कार्डचा जो आतल्या भागाचा फोटो आहे नावं असणारा तर तो अपलोड करून हा अर्ज सबमिट केला। तो अर्ज सबमिट केल्यानंतर इथं अशा प्रकारे अप्रूव्हचा मेसेज आलेला आहे म्हणजे हा अर्ज आपला मंजूर झाला आहे। याच्यामध्ये जसं रेशन कार्डचं कारण आहे तसं वेगवेगळी कारणं असू शकतात। जे कारण असेल जे डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायचे असतील तर ते व्यवस्थित अपलोड करून फॉर्म रिसबमिट करता येतो। तर अशा पद्धतीने डिसअप्रूव्ह झालेला जो काही अर्ज आहे तर तो आपण पुन्हा एडिट करू शकतो। जे रिजेक्शनचं कारण आहे तर ते कारण आपण काय आहे हे पाहून त्याप्रमाणे दुरुस्ती करून फॉर्म रिसबमिट करून हा फॉर्म अप्रूव्ह करून घेऊ शकतो व हा अर्ज आपल्याला मंजूर होऊन योजनेचा लाभ मिळू शकतो। ज्यांचा अर्ज अप्रूव्ह झालेला आहे म्हणजेच मंजूर झालेला आहे तर त्यांनी आपल्या आधार कार्डला आपलं बँकेचं अकाउंट जोडलेलं आहे की नाही हे तपासून घेणं आवश्यक आहे। याच्या संदर्भातील व्हिडिओ आपण या अगोदर बनवलेला आहे ज्याच्यामध्ये आपण आधार कार्ड व बँक लिंकिंगचं स्टेटस बँक सीडिंग स्टेटस चेक करू शकतो आपल्या मोबाईल फोनवरून। तर तो व्हिडिओ आपण पाहू शकता, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। निश्चितच व्हिडिओ आपल्याला उपयोगाचा ठरणार आहे। व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।